सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावरती बूट फेकला गेला। खरं तर या नालायक वृत्तींचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवरती सरन्यायाधीशांवरती अशा प्रकारचं कृत्य करणे हे अतिशय नालायक आहे। हा जो बूट फेकणारा व्यक्ती आहे हा नीच आणि मनुवादी वृत्तीच्या विचारातून तयार झालेला व्यक्ती आहे। त्या नालायकाला एवढं तरी कळलं पाहिजे होतं, हे जर सर्वोच्च न्यायालय नसतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेली घटना नसती, तर त्या नालायकाला मी एवढं सांगू इच्छितो, या देशात समानता प्रस्थापित झाली नसती। अरे बाकीचं तर सोड, पण तुझ्या आईच्या उदरातून जन्म घेतलास, तुझी जी बहीण आहे ती या देशाच्या मुख्य प्रवाहात नसती। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुरुषांच्या बरोबरीनं या देशातील स्त्रियांना समानतेचे अधिकार दिलेत। किती तुम्ही नीचपणा करणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान आहे म्हणून इथे पशुप्रमाणे जगणाऱ्या, पशुपेक्षाही खालच्या दर्जाने जगणाऱ्या सर्वसामान्य लोकांना त्यांचे अधिकार मिळालेत, माणूस म्हणून जगण्याचे त्यांना हक्क मिळाले। परंतु आजही काही नीच वृत्तीची लोक हे संविधानावरती जळतात। एखादा मागासवर्गीय समाजाचा व्यक्ती पुढे गेला तर त्याच्यावरती जळतात। अतिशय नीच वृत्तीची आहे जी घटना घडली, ती अतिशय निंदनीय आहे। त्या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। आणि तुम्ही कितीही गोळ्या मारा, तुम्ही कितीही बंदुकीनं विचारधारा संपवण्याचा प्रयत्न करा, परंतु जी सत्याची बाजू आहे, जी निष्ठेची बाजू आहे, जे सर्वसामान्यांची बाजू आहे, ती कधीच मिटू शकत नाही। या देशातून तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची विचारधारा कधीच मिटवू शकत नाही। घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांना एवढंच सांगू इच्छितो की या जर देशामध्ये समानता प्रस्थापित तुम्हाला राहावीशी वाटेल, माणसामधला भेद जर दूर करायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाशिवाय हा पर्याय नाही। जय भीम, जय भारत, जय संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद।